नमस्कार, अलका रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मी मेथीची भाजी आणि पनीरची रेसिपी दाखवते। सर्वात आधी मी एक जोडी मेथीची निसून घेतलेली, स्वच्छ पाण्याने धुवून असं बारीक चिरून घेतलेले। तेल टाकले कढईमध्ये 1 चम्मच आणि त्याच्यामध्ये मी मेथी त्याच्यामध्ये धुवून टाकून घेते, पाणी गाळून घेतलेले सगळं। आणि ते 2 मिनटं चांगले परतून घ्यायची, पाणी सगळं आटूस्तोवर आपलं त्या भाजीचं। तर मी साईडला काढून घेते। त्याच्यात मग तेल टाकले 2 चम्मच, त्यात जिरे टाकून घेते, थोडी हिंग टाकते आणि थोडे खडे मसाले टाकून घेते। 2 हिरवी इलायची आहे, 2 इलायची आणि 2 लवंग, मिरी आणि तेजपत्ता आणि दालचिनी, 3 कांदे असे बारीक चिरून घेतलेले, ते तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आपल्याला। आणि इकडं मी टमाटर 2 मोठे टमाटर मिक्सरमध्ये बारीक करून घेतले। त्यात मिक्सरच्या भांड्यामध्ये मी गरम पाणी, मिरची भिजून घातली होती, मिरच्या भिजत घातल्या होत्या त्या मिक्सरमध्ये टाकून घेते। आणि काजू पण गरम पाण्यात भिजत घातले होते, ते पण साईडला मिक्सरच्या भांड्यात घेते। लसूण आणि अद्रकचं पण वाटण करून घेते, त्याच्यामध्ये मी थोडं पाणी टाकून, बघा थोडं पाणी टाकते त्याच्यामध्ये आणि वापस बारीक करून घेते। बारीक करून झालेलं आहे। तिकडं आपला कांदा लाल व्हायला ठेवलेला आहे, हे बघा थोडं पाणी टाकून बारीक करून घेतलेलं आहे। इकडं आपला कांदा लाल होत चाललेला आहे, त्याच्यामध्ये मी ते टमाट्याचं सगळं प्युरी टाकून मिक्स करून घेते। त्याचं तेल सुटूसर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। इकडं मी पनीरचे तुकडे करून घेते बारीक बारीक, 250 ग्राम पनीर घेतलेले आहे मी। इकडं मी पॅन ठेवलेला आहे, त्यात थोडे 1 चम्मच तेल टाकून घेते, दोन्ही कामं संगच करून घेते। आणि त्याच्यामध्ये मी पनीर टाकून घेते, पनीरमध्ये थोडं मीठ टाकून मस्तपैकी मिक्स करून घालून घेते। आणि इकडं आपलं कांदा टमाटरचं आपल्या मिक्स करून घ्यायचं आहे, इकडं थोडं मीठ टाकून घेते पनीरवर। इकडे तेल सुटायला लागलेले ते, त्याच्यामध्ये मी सुके मसाले टाकायचं तुम्हाला दाखवायचं विसरून गेले। ह्याच्यामध्ये मी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे, धने पावडर टाकलेले आहे, जिरे पावडर टाकलेले आहेत आणि किचन मसाला टाकलेला आहे आणि वरतून थोडासा गरम मसाला टाकलेला आहे। ते दाखवायचं मित्रांनो विसरून गेले मी, मला वाटलं व्हिडिओ चालू आहे आणि बंदच राहिलेला, मुद्देरात नाही राहिला, सॉरी आहे मित्रांनो। आणि त्यानंतर मग भाजी आपली साईडला काढून घेतली होती, ती त्याच्यात मिक्स करून घ्यायची आणि त्यात मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून हलवून घ्यायचं। मिक्सरच्या भांड्यातलं पाणी मी टाकून घेतले आणि साईडला गरम पाणी करून ठेवलं होतं आणि ते पाणी टाकायचं आहे। आणि पनीर तळून घेतलेले त्याच्यात थोडं पाणी टाकून त्या पॅनमधलं ते पण टाकून घेते। आता 5-10 मिनटं चांगलं उकळून द्यायचं बारीक गॅसवर करून। आणि मसाला हलवताना मी मलाई टाकायचं विसरून गेले, सॉरी मित्रांनो मैत्रिणींनो, ती मसाला हलवताना मलाई टाकून मिक्स करून घ्यायची होती, पण मी आता टाकून घेतले, जाऊ द्या। चला आता ही माझी रेसिपी तयार झालेली आहे। ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल